श्रीमन्महागणाधिपतये नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्मणिरिवत्तमसां राशि नाशयति विघ्नानां। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुन्द विष्णोर्भगवन् नमस्ते। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः, द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। श्री श्री गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली, वरदहस्तधर मम शिरि, तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी, उद्धारावे कृपाळवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण तृतीयस्कंध अथ दशमोऽध्यायः। 10 प्रकारच्या सृष्टींचे वर्णन। विदुर म्हणाला, मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यांपासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली? भगवन, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत, कारण आपण सर्वज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. सूत म्हणाले, शौनका, विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. मैत्रेय म्हणाले, अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त, आपला आत्मा श्री नारायण यांचे ठाई तसेच एकाग्र करून दिव्य 100 वर्षांपर्यंत तप केले. ब्रह्मदेवांनी असे पाहिले की प्रलय काळातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे. प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे त्यांचे विज्ञानबल वाढले आहे. अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले. नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करील. भगवंतांनी सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भूः, भुव आणि स्वः असे 3 भाग केले. वास्तविक ते कमल एवढे मोठे होत होते की त्याचे 14 किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. जीवांची भोगस्थाने म्हणून याच 3 लोकांचे शास्त्रांत वर्णन आले आहे. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना महरलोक, तपोलोक, जनलोक आणि सत्यलोकरूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. विदुर म्हणाला, ब्रह्मन, आपण अद्भुत कर्मा विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या काल नामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा. मैत्रेय म्हणाले, विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे. तो काल स्वतः निर्विशेष, अनादी आणि अनंत आहे. त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लीलेने सृष्टीच्या रूपात प्रकट करतात. अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते. त्यालाच भगवंतांची अव्यक्त मूर्ती कालाच्याद्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केले. हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही हे तसेच राहील. या जगाची उत्पत्ती 9 प्रकारची होते. तसेच प्राकृत, वैकृत भेदाने एक 10वी सृष्टीही आहे. तसेच याला प्रलय काल, द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारांनी होतो. तसेच याचा प्रलय काल, द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारांनी होतो. पहिली सृष्टी महत्त्वाची, भगवंतांच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची, जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती होते.
तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग राहतो. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे, ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे. मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे. सहावी सृष्टी अविद्येची आहे. यामध्ये तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह या 5 गाठी आहेत. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. या 6 सृष्टी प्राकृत आहेत. आता वैकृत सृष्टी आहेत, त्यांचेही वर्णन ऐक. भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांची ही लीला आहे. सातवी प्रमुख वैकृत सृष्टी 6 प्रकारच्या वृक्षांची असते. वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, विरुध आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रकट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो. 8वी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे. ही 28 प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नसते. यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूचे ज्ञान होते. यांच्यात विचारशक्ती नसते. हे विदुरा, या पशुयोनींमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचे हरिण, मेंढा आणि उंट हे 2 खुरांचे पशु होत. गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरिण, चित्ता आणि वनगाय हे 1 खूर असलेले आहेत. आता 5 नखे असलेल्या पशूंची नावे ऐक. कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर इत्यादी होत. बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात. विदुरा, 9वी सृष्टी मनुष्यांची आहे. ती एकाच प्रकारची आहे. यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो. मनुष्ये रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप विषयांत सुख मानणारी असतात. स्थावर, पशुपक्षी आणि मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महत्त्वादी रूप वैकारिक देवसर्ग आहे त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. या व्यतिरिक्त सनतकुमार इत्यादी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत अशा दोन्ही प्रकारचा आहे. देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्धचारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच्च आणि किन्नर, किमपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी 8 प्रकारची आहे. विदुरा, याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात. अध्याय 10वा समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया तृतीय स्कंधे 10मोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्थं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली. वरदहस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी. उद्धारावे कृपा वा श्रीहरिराया.
दुरी तुझ होनी राहिले सांग मी का, फुका जीवनी जाहल्या कैक चुका, आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया, क्षमा कर श्री सद्गुरु राया, श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु।